नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे. ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. जर तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये केलेलं विश्लेषण बघायचं असेल, तर तुम्ही आपल्याच चॅनलवर यापूर्वी प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ अवश्य बघावा. त्यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये कशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल अनालिसिस करता येऊ शकतं आणि कोणत्या लेवल्स महत्त्वाच्या आहेत, ह्या सर्व गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर कृपया तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण लक्षात येऊ शकेल. तर आता आपण बघूया की सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, वरच्या बाजूला 23,625 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. खालच्या बाजूला 23,525 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. क्लोजिंग जे आहे 23,587 च्या आसपास झालेलं आहे, म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी क्लोजिंग झालंय. आता ओपन कसं होतंय, म्हणजे आता तर लक्षात असं चित्र आलेलं आहे की मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं आणि खूप खालच्या बाजूला क्लोजिंग आलेलं आहे. तर त्यामुळे ओपन आता फ्लॅट होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. ओपन थोडंसं गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे. जर समजा गॅप अप ओपन झालं तर ते थोडंसं आपल्याला सरप्राइझिंग असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आपण काय करूया, तिन्ही पद्धतीचा विचार करूया. जर समजा जास्त शक्यता काय आहे गॅप डाऊन ओपन होण्याची, कुठे ओपन होऊ शकतं, तर साधारणपणे एक 23,500च्या थोडंसं वर ओपन होऊ शकतं. म्हणजे आपण असं समजूया 23,525 च्या आसपास ओपन झालं, ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपन झालं. या एरियात ओपन झालं आणि जर समजा खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, तर मग थोडंसं आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 23,475, 23,425 आणि 23,375 ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे जर खाली जात असेल तर आणखीन थोडं खाली जाऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मात्र 23,500 ची लेवल जर ब्रेक केली नाही, त्याचा सपोर्ट घेतला, तर मग एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मग काय होऊ शकतं, 23,600 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल होऊ शकते. 23,600, 23,625 ह्या आसपास येऊन मग थोडंसं पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. जर वर जात असताना 23,625 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक केली आणि वर टिकायला लागलं, तर मग 23,675, 23,725, 23,775 ह्या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर त्याच्यामुळे शक्यता जास्त काय आहे की गॅप डाऊन ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन होऊन सेलिंग होण्याची आहे. पण जर समजा गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं तर कुठे होऊ शकतं, 23,625 किंवा त्याच्या वर जर झालं, तर मग काय होईल, ओपनिंग नंतर पहिल्यांदा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर 23,600 च्या आसपास किंवा 23,575 पर्यंत खाली आल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि मग त्यानंतर काय होतंय, त्यानंतर जर पुन्हा तेजी व्हायला लागली तर मग वर जाऊ शकतं. मात्र त्यानंतर जर पुन्हा मंदी व्हायला लागली तर मात्र पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला आता लक्षात ठेवायच्या आहेत. मात्र वर ओपन झालं, 23,600 च्याच वर ओपन झालं, वरच टिकायला लागलं, खाली आलंच नाही, तर मग काय होऊ शकतं, बराच काळ जर वर राहिलं तर थोडंसं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आणि मग 23,700, 750 किंवा 775 च्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते. मात्र ही शक्यता कमी आहे.
खाली जाण्याची शक्यता जास्त आहे किंवा थोडंफार साइडवेज होऊ शकतं. पण वर जाण्याची शक्यता जरी कमी असली तरी मॅक्झिमम वेळा मार्केटमध्ये जे अनपेक्षित असतं तेच घडतं. तर त्यामुळे त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी 50चं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा शुक्रवारी सेलिंग कंटिन्यू झालेलं होतं. तर त्यामुळे आता आपल्याला कशा पद्धतीनं बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय हे समजून घ्यायचं आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण काय केलंय, बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला बघितलं तर 51,000 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. खालच्या बाजूला 50,600 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. या दोघांमध्ये 400 पॉईंटचा साधारण डिफरन्स असल्यामुळे आपण 50,805 च्या आसपास सेंटर लाईन काढलेली आहे. आता काय होईल, क्लोजिंग जे झालंय तर 50,760 च्या आसपास झालंय. 50,760 म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे. बरोबर दिसताना चार्टवर इथे दिसतंय, पण प्रत्यक्ष ॲव्हरेज क्लोजिंग जे आहे ते खाली आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता इथे कसं आहे, गोष्ट लक्षात ठेवायची, 50,800 च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि ते सेलिंग जर 50,600 च्याही खाली टिकलं तर काय होऊ शकतं, 50,500 50,400 पर्यंत जाऊ शकतं. 50,500 ही जी राऊंड फिगरची लेवल आहे, इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो. 50,500 पासून किंवा 50,400 पासून एक बाउन्स येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्यानंतर जर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर मग 50,300 ही लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. तर शक्यता जास्त अशीच आहे की खालच्या दिशेनं जाईल, फ्लॅट झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर टिकलं, 51,000 च्या वर टिकायला लागलं, तर ते आधी अवघडच आहे 51,000 च्या वर जाऊन टिकणं. खूपच गॅप अप ओपन झालं आणि जर जायला लागलं तरच टिकू शकतं. कारण 51,000 ला खूप स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. 51,000 च्या वर मात्र टिकायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि 51,100, 51,200 आणि 51,300 ह्या लेवल्स येताना बघायला मिळू शकतात. मात्र 10-20% शक्यता आहे. अर्थात ओपनिंग कसं होतंय आणि कुठलीही शक्यता मार्केटमध्ये नाकारायची नसते. तर त्याच्यामुळे आपण ह्यासाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारचं आत्ता निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं चित्र किंवा विश्लेषण आपल्याला दिसतंय. तर ह्या इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आपण डेली करूया. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून मी जे स्टॉक तुमच्यासाठी काढलेत ते दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक एकत्र करूया आणि मग दाखवूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे हा डॉक्टर रेड्डीजचा स्टॉक आहे. डॉक्टर रेड्डीजचा स्टॉकमध्ये आपण बरोबर मार्केटच्या विरुद्ध हा चाललाय. मार्केटमध्ये सध्या आपल्याला मंदी दिसते आणि त्या तुलनेत डॉक्टर रेड्डीजमध्ये तेजी दिसते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की सध्या हा स्टॉक जो आहे हा मागच्या 2-3 महिन्यांचा जो हाय होता, हाय कुठे आहे, 1,358 च्या आसपास आहे. इथे बघा 1,358 च्या आसपास आहे. हीच लेवल पुढे ओढल्यानंतर तर तो हाय ब्रेक झाला होता. मात्र त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. आता उद्या जर समजा इथे ओपन झालं आणि पुन्हा ह्याच्या वर जाऊन क्लोजिंग यायला लागलं, अशा अशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट जर वरच्या दिशेनं बघायला मिळाली, या लेवलच्या वर ब्रेकआउट मिळाला, तर काय होऊ शकतं, मग 1400 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना डॉक्टर रेड्डीज या स्टॉकची बघायला मिळू शकते. मात्र असं झालं नाही. इथे एक रेड कॅन्डल बनली, ज्या पद्धतीनं क्लोजिंग झालंय असं ओपनिंग झालं आणि रेड कॅन्डल बनली, तर मग थोडंसं आपल्याला सावध राहायला लागेल आणि मग त्यानंतर येणाऱ्या काळात आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे हा स्टॉक जो आहे हा आता मेक और ब्रेक लेवलला आलेला आहे. पॉझिटिव्ह दिसतोय. मार्केट एवढं खाली जात असताना, निफ्टी किंवा बँक निफ्टी खाली जात असताना, डॉक्टर रेड्डीजमध्ये ही जी होणारी तेजी आहे, ही आपल्याला थोडंसं जास्त आशादायी चित्र निर्माण करते की आता इथून एक ब्रेकआउट येऊ शकतो. मात्र तो ब्रेकआउट आल्याशिवाय त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. तर डॉक्टर रेड्डीजवर आपल्याला ह्या आठवड्यात लक्ष ठेवायला लागेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे तो आहे रॅमको सिमेंट. रॅमको सिमेंट आपण बघत होतो, ब्रेकआउटसाठी बघत होतो. मात्र आता हा ब्रेकआउट फेल्युअरचा स्टॉक झालेला आहे. आपण इथे काय बघितलं होतं, मागच्या आठवड्यात इथे हाय गेला, इथे लो आलं, परत इथे ब्रेकआउट येतंय. तर हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट होईल असं बघत होतो. मात्र आता हा ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड आपल्याला बघायचा आहे. इथे ब्रेकआउट केलं, मात्र आता खाली यायला लागलंय. एम पॅटर्नचा ब्रेकआउट होऊ शकतो. जरी हा एम पॅटर्न परफेक्ट नसला, म्हणजे ह्या हाय पेक्षा हा हाय वर बनला असला, तरी सुद्धा एम पॅटर्न मध्ये
एवढं इनपरफेक्शन चालू शकतं. जर समजा 985 च्या खाली हा स्टॉक जर टिकायला लागला, तर काय होऊ शकतं, एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि साधारणपणे हे जे 50 पॉइंट आहेत आणि हे जे 15 पॉइंट आहेत, तर असं 60-65 पॉइंटचं खाली टार्गेट येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. साधारण 925 पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं. अर्थात हे काही एका दिवसात येईल असं नाही. पण येणाऱ्या काळात आपल्याला जर 985 च्या खाली टिकत असेल, तर द रॅमको सिमेंट या स्टॉकमध्ये आपल्याला 925 च्या दिशेनं वाटचाल होताना दिसू शकते. पुढचा स्टॉक जो आहे, हा आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडमध्ये काय झालंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलाय. ह्या पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्न बनलाय आणि आता एम पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे. अर्थात ब्रेकआउट येऊन खूप खाली क्लोजिंग झालंय. लगेच आता सोमवारी आणखीन खाली जाण्याची शक्यता कमी आहे. सोमवारी काय होऊ शकते, एक छोटीशी कॅन्डल अशी बनू शकते. त्यानंतर मात्र जर त्या लो तोडला आणि खाली जायला लागलं, तर काय होऊ शकतं, हळूहळू आपल्याला हे जे टार्गेट आहे ह्या दिशेनं वाटचाल 500 रुपयाच्या आसपास होताना बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड या स्टॉकमध्ये दिसू शकते. तर त्यामुळे हा बेरिश पॅटर्न बनलेला स्टॉक दिसतोय. सगळ्यात शेवटचा स्टॉक जो आहे तो आहे टोरंट पॉवर लिमिटेड. टोरंट पॉवर लिमिटेडमध्ये सुद्धा एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला. त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं खालच्या बाजूला टार्गेट बघायला मिळालं. तर आता हा जो लो आहे हे ब्रेक करून ह्याच्या खाली क्लोज झालाय. जर 1460 च्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला, तर मग काय होऊ शकतं, मग आणखीन एकदा सेलिंग वाढू शकतं आणि पुन्हा एकदा हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं टोरंट पॉवर या स्टॉक विषयी. तर हे झालं आपल्याला इंडेक्सच्या अनालिसिस नंतर केलेलं स्टॉकचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. हा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा सेगमेंट आहे, ज्यामध्ये आपण गोल्ड आणि क्रूड ऑइल ह्या दोन कमोडिटीचं विश्लेषण करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गोल्ड फ्युचरचा एमसीएक्सचा चार्ट ओपन करतोय. मी तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं इथे तेजी झाली, इथे खाली आलं, 50% च्या खाली गेलं असं दाखवलं आणि मग बाउन्स आला. तसंच होऊ शकतं. आता जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालंय, ही जी तेजी झाली, हा हाय बनला. त्यानंतर जे सेलिंग आलं, ते 50% च्या खाली आलं. 50% ची लेवल 76,210 ला इथे दिसतेय. त्याच्या खाली आलं आणि मी ते विश्लेषण करतानाच सांगितलं होतं, की इथून इथे तुम्हाला हे लावून दाखवलं होतं. इथे खाली आलं, 50% ला ब्रेकआउट दिलं असं दाखवलं, मग बाउन्स झालं. तसं आता इथे सुद्धा मग बाउन्स झालेलं दिसतंय. आता ही जी लेवल आहे 76,210 ची, ही टिकतीये का? जर टिकली, त्याच्या वर टिकलं, तर काय होऊ शकतं, वर जात असताना 76,897 म्हणजे 76,900 चं टार्गेट आहे. त्याच्याही वर टिकलं तर 77,875 चं टार्गेट आहे. अशा प्रकारची टार्गेट आपल्याला गोल्ड फ्युचर या एमसीएक्स वरच्या कमोडिटीच्या चार्टमध्ये येताना दिसू शकतात. जर पुन्हा खाली जायला लागलं तर इथे सपोर्ट आहे. हा सपोर्ट कुठे आहे? 75,525 च्या आसपास आहे. तर हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर मग खाली येऊ शकतं आणि 74,675 हे टार्गेट खालच्या दिशेनं दिसू शकतं. तर सोन्यामध्ये आता 50% च्या वर टिकलं तर वरची दोन टार्गेट सांगितली आहे. 50% च्या खाली टिकायला लागलं तर खालची दोन टार्गेट सांगितली आहेत. ह्या पद्धतीनं आपल्याला सोन्याच्या या गोल्ड फ्युचरच्या चार्टवर एमसीएक्स वरच्या लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. गोल्ड फ्युचर नंतर सध्या आपल्याला पुढचं जे इंडेक्स बघायचं आहे तो आहे पुढचा जो आपल्याला कमोडिटी बघायची आहे ती आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमध्ये आपण बघतोय 50% ला अनेक दिवस अडकताना आपल्याला दिसतंय. मी तुम्हाला इथे दाखवतो आणि हे अनेक वेळा चार्ट दाखवलेला आहे. 50% च्या तिथे वर जाताना आपल्याला अडचण येते. इथे थोडंसं गेल्याचा प्रयत्न झाला. इथे गेलं पण होतं एक दिवस, क्लोजिंग पण इथे वर आलं. मात्र नंतर लगेच सेलिंग आलं. तर जोपर्यंत ही लेवल जी आहे 6,062 च्या वर टिकत नाही आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे ब्रेकआउट येत नाही, तोपर्यंत आपल्याला सेलिंग येताना दिसतंय. सेलिंग आलंय. आता सध्या काय झालं, 23.6% चा सपोर्ट घेतलाय. वर येतंय. वर 38.2% ची लेवल आहे. ह्याच्या वर जर टिकलं म्हणजे आपण बघू शकतो की 5,960 च्या वर टिकलं तर 6,062 हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. सध्या आपल्याला जर तेजी होणार असेल तर टार्गेट कुठलं आहे?
5,970चं 5,960चं सॉरी. तर 5,960च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि 5,960च्या वर टिकलं तर मग 6,062च्या आसपास असणारं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण. जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही आजच्या व्हिडिओला एक लाईक करू शकता. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या किंवा बघायला सुरुवात केल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला? काही प्रश्न, सूचना या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.